नमस्कार बालमित्रांनो, मी सुलक्षणा आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन गोष्ट. राजा शहाणा झाला. बघूया कसला राजा आहे हा. एक होता राजा. तो खूप खादाड होता. ताटभर जिलब्या आणि डबाभर लाडू एका वेळी फस्त करायचा. चकल्या आणि कडबोळी तर त्याला इतकी आवडायची की विचारूच नका. पण राजा सारखा आजारी असायचा. आज काय सर्दीच झालीये, उद्या काय पोटात गुरगुरतंय, परवा अंगावर फोड उठलेत, नाहीतर कानच फुटलाय. राजाची सारखी किरकिर चालू असायची आणि राणी म्हणावे, काय करावं बाई, राजाची आजारपणं संपतच नाहीत. प्रधानजी शहाणे होते. ते म्हणत, महाराज डॉक्टरांकडे चला. डॉक्टर? राजा किंचाळून म्हणे, प्रधानजी मी तुम्हाला चिमटा काढीन. राणी म्हणे, इश्य, डॉक्टरांकडे कशाला, आणि त्यांना काय कळतंय यातलं. मी सांगते, महाराजांना कुणाची तरी दृष्ट लागलीये. मी दृष्ट काढून टाकते म्हणजे लगेच बरे होतील. मग राणी राजाची दृष्ट काढून टाकी. पण राजाची किरकिर थांबत नसे. पुन्हा त्याचं हे दुखतंय ते दुखतंय चालूच. एकदा काय झालं, रात्रीची वेळ होती. सगळे झोपले होते. राणी झोपली, प्रधानजी झोपले, सेनापती झोपले, नोकर झोपले, पण राजाला काही झोप येईना. कारण आज त्याची दुखत होती दाढ. राजा एकदा या कुशीवर वळला, मग त्या कुशीवर वळला, पण दाढ दुखायची काही थांबेना. राजा उठून पलंगावर बसला. त्याला रडू यायला लागलं. तो मोठ्यानं भोकाड पसरणार एवढ्यात त्याला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. राजा उठून खिडकीजवळ आला. झाडाच्या फांदीवर बसून एक चिमणी साळुंकीशी बोलत होती. साळूताई, साळूताई, झोप नाही का आली? काय करू चिऊताई, हा राजा काही झोपत नाही आणि त्याच्या घरातल्या उजेडानं मलाही झोप लागत नाही, साळुंकी म्हणाली. पण राजा का गं झोपत नाही? चिमणीनं विचारलं. अगं त्याची ना दुखते दाढ, म्हणून बसलाय गालावर हात धरून, साळुंकीनं सांगितलं. पण दाढ कशानं दुखते त्याची? चिमणीनं विचारलं. आता काय सांगू तुला, आपला राजा आहे वेडा आणि हट्टी. सकाळी उठल्यावर स्वच्छ दात घासत नाही, खळाखळात चुळा भरत नाही, तसंच दूध पितो आणि नाश्ता करतो, साळुंकी म्हणाली. ई ग बाई, अगदीच वेडा राजा, चिमणी तोंड वाकडं करून म्हणाली. एवढं खायला आवडतं तर दात तोंड नीट धुवायला नको? हो ना, आणि जेवण झाल्यावरही दात घासत नाही की चूळ भरत नाही, साळुंकी म्हणाली. मग बरोबर आहे, दाढ दुखणारच. ती दाढ किडली असेल. हो ना ग, चिमणीनं विचारलं. असेल म्हणजे काय? असेलच. आता एक दाढ किडली म्हणजे दुसरी पण किडणार, मग तिसरी. पण मग सगळे दात किडतील, साळुंकी म्हणाली. हो, आणि मग लाडू चिवडा नाही की चकल्या करंज्या नाहीत, काही सुद्धा खाता येणार नाही. सगळे दात पडून जातील आणि तोंडाचं होईल बोळकं, लहान बाळासारखं, चिमणी म्हणाली. एवढा मोठा राजा आणि केवढा खादाड. पण दात पडले की बाटलीतून दूध प्यावं लागेल, साळुंकी आणि चिमणी हसायला लागल्या. मग काय झालं, राजा हे सगळं ऐकत होता. दोघींचं सगळं बोलणं ऐकलं. त्याची तर चांगली घाबरगुंडीच उडाली. दुखरी दाढ विसरला आणि उशीत डोकं खुपसून बसला. सकाळी राणी चांदीच्या ताटात पेलाभर दूध, बशीभर लाडू, एक बशीभर करंजा आणि वाडगाभर खीर घेऊन आली. राजाला म्हणाली, महाराज उठा, दूध प्या आणि थोडंसं खायला आणलंय ते खाऊन टाका पटापट. राजानं अंगावरचं पांघरून फेकून दिलं आणि तो ओरडला, मूर्ख, असं उठल्याबरोबर कधी खातात का? आधी स्वच्छ दात घासायचे, मग खळाखळा चूळ भरायची आणि मग लाडू खायचे. घेऊन जाते सगळं, नाही तर मी तुझ्या कानात कुर्र करीन. राणी घाबरली. पळत पळत प्रधानजींकडे गेली आणि म्हणाली, प्रधानजी, महाराजांना वेड लागलंय. काय झालं? प्रधानजींनी विचारलं. ते दूध नको, लाडू नको, करंजा, खीर काही नको म्हणतात. म्हणे आधी दात घासायचे, चूळ भरायची आणि मग खायचं. प्रधानजी हसले आणि म्हणाले, हुश्य, एकदाचे महाराज शहाणे झाले म्हणायचे. त्यांना म्हणावं, लाडू खाऊन झाल्यावरही खळाखळा चूळ भरा म्हणजे झालं.
काय मग मुलांनो, आवडली का आजची गोष्ट? तुम्ही घासता की नाही दात? 2-2 वेळेला घासायचे बरं का, सकाळी सुद्धा आणि रात्री झोपायला जायच्या आधी सुद्धा, म्हणजे अजिबात दात किडत नाहीत. मग आवडली का गोष्ट? मला नक्की कळवा बरं का, तुम्हाला आवडली की नाही ते. बाय बाय.